नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक. कामकाज वारंवार तहकूब. दुष्काळ प्रश्नी विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. इशरत जहां प्रकरणी राजकारण न करण्याचं राजनाथ सिंह यांचं लोकसभेत विरोधकांना आवाहन. विजय मल्ल्या प्रकरणी संसदेत उमटले पडसाद. कर्जवसुलीसाठी सर्वतोपरी पावलं उचलण्यात येत असल्याचं अरुण जेटली यांचं आश्वासन. ग्रामीण गरीब महिलांना मोफत एलपीजी देण्यासाठी 8,000 कोटींची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मंजूर. बीटी कॉटन बियाण्यांच्या दरात केंद्र सरकारकडून कपात. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं डंपर चालकांचं आंदोलन मागे. आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यापासून विरोधक विशेषतः काँग्रेसचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. राज्याचे शिक्षण मंत्री नियमबाह्यपणे मंत्रिपदावर राहिले असून त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करत विरोधकांनी सरकार विरोधी घोषणा देत वारंवार हौद्यात धाव घेतली. यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा स्थगित झालं. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. आज या एवढ्या टेक्निकल बाब आहे असं मग म्हणू शकता, पण याच बाबतीवर इंदिरा गांधींनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधींनी ऑफिस ऑफ प्रॉफिट मधून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तर आपण मुख्यमंत्री महोदय कोणा मंत्र्यांच्या करता असलेली आचारसंहिता तर पाळणार नसतील, आपल्या सरकारला पाठीशी घालणार असतील तर जे महाराष्ट्राचे त्यांचं उत्तर द्यावं. राज्यातल्या दुष्काळाची स्थिती गंभीर असताना सरकार केवळ नवनवीन घोषणांचा पाऊस पाडत आहे, प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही अशी स्थिती असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते. पिकांची आणेवारी 50 पैशांपेक्षा जास्त दाखवावी यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर शासनाचा दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांसाठी दिलेले पैसे बँका स्वतःजवळ राखून ठेवतात, शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाहीत, अशा बँकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दुष्काळाबाबत चर्चा करायची की मंत्र्यांबाबत याविषयी विरोधी पक्ष गोंधळात आहे, त्यामुळे त्यांनी आधी रूपरेषा ठरवावी असा सल्ला मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला. या प्रश्नासंदर्भात आजचं कामकाज संपण्यापूर्वी सरकार उत्तर देईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. त्याला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अनुमती दिली. राज्यात दुष्काळी स्थिती गंभीर आहे, त्यावर चर्चा करण्याचा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडला. तो स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. यापुढे राज्यात केवळ कचरा टाकण्यासाठी नगर परिषद आणि महापालिकांना परवानगी देण्यात येणार नाही, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठीच ती देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. देवनार डम्पिंग ग्राउंडला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीसंदर्भात उपस्थित झालेल्या लक्षवेधी सूचनेदरम्यानच्या चर्चेला ते उत्तर देत होते. कचरा प्रक्रियेतून निर्माण झालेली वीज सरकार खरेदी करेल असं धोरण आखल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेअंतर्गत नोंदणी झालेल्या सुमारे 7 लाख संस्थांपैकी निम्म्या संस्था कार्यरतच नसून त्यांचे हिशेबही शासनाकडे सादर झालेले नाहीत, तरीही त्यांची नोंद व्यवस्था पाहावी लागते. यामुळे या रद्द करण्यासाठीचं आवश्यक नवीन विधेयक लवकरच आणलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातलं एक प्रलंबित विधेयक मागे घेताना स्पष्ट केलं. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र पर्यटन संचालनालयाची स्थापना करून त्याची 5 उपकार्यालये विविध ठिकाणी उभारण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे सभागृहात सांगितलं, असे आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
विधान परिषदेत आज धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून तसंच शालेय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करण्यात आलं। हे अधिवेशन संपण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सर्व संबंधितांची बैठक घ्यावी असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले। त्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, मात्र हे आरक्षण देताना त्रुटी राहू नये या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे असं आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी स्पष्ट केलं। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करत सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असून याबाबत राज्य सरकारच्या भूमिकेत नेहमी बदल झालेला आहे असा आरोप केला। विरोधी पक्षातल्या धनगर समाजातल्या सदस्यांनीही सरकार आरक्षणाबाबत चालढकल करत असल्याची टीका केली। सवरा यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करण्यात आलं। शालेय शिक्षण मंत्री हे एका कंपनीचे मानद संचालक आहेत अशी तरतूद कंपनी कायद्यात नाही, त्यामुळे त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यावा अशी मागणी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केली। या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी त्वरित निवेदन द्यावं असे निर्देश देत हा स्थगन प्रस्ताव नाकारला, मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही, त्यामुळे सभापतींनी कामकाज 2:15 वाजेपर्यंत स्थगित केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। राज्यातला तीव्र दुष्काळ हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते यात सहभागी झाले होते। मंत्र्यांसाठी सरकारनं निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भंग केल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलकही घेतले होते। दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, जात नसते असं सांगून कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद निपटून काढलाच पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं। इशरत जहां प्रकरणी झालेल्या चर्चेत ते आज बोलत होते। या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं। केवळ भारतच नव्हे तर सारं जग दहशतवादामुळे त्रस्त झालं आहे। दहशतवादी कारवायांमध्ये इशरत जहांचा सहभाग असल्याचा यूपीए सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे। याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधलं। डेव्हिड हेडलीनं त्याच्या साक्षीत इशरतचं नाव घेतल्यामुळे ती दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळत असल्याचंही गृहमंत्री म्हणाले। अनेक बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी बँका शक्य ती सर्व कारवाई करतील असं निवेदन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत केलं। काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। मल्ल्या यांच्या कंपनीच्या विरोधात कर्ज वसुलीसाठी बँकांनी कारवाई सुरू केल्याचंही जेटली म्हणाले। 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत मल्ल्या यांच्या कंपन्यांकडे 9,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज थकल्याची माहिती त्यांनी दिली। मल्ल्या यांच्या विरोधात अनेक प्रकरणांबाबत न्यायालयात कारवाई सुरू असल्याचंही जेटली म्हणाले। बँकांकडून हरकत उपस्थित करण्यात आली असूनही मल्ल्या यांना देश सोडण्याची परवानगी कशी मिळाली असा सवाल करत त्यांचं पारपत्र जप्त का करण्यात आलं नाही अशी विचारणाही त्यांनी केली। ग्रामीण भागातल्या दारिद्र्य रेषेखालच्या 5 कोटी कुटुंबांना एलपीजी जोडण्या पुरवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेकरता केंद्रीय मंत्रिमंडळानं 8,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत। मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। खोल समुद्र, अतिखोल समुद्र तसंच अत्युच्च तापमान असणाऱ्या ठिकाणी भूगर्भ वायूचा शोध घेण्यासाठी नवं दरसूत्रही आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं। खाण आणि खनिज विकास आणि नियमन कायद्यातल्या सुधारणांनाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। सलग 3 वर्षांच्या दुष्काळानं मराठवाड्यात रब्बी तसंच खरीप पिकं शेतकऱ्यांच्या हाती लागली नाहीत। पाणी नसल्यामुळे डाळिंब आणि मोसंबीच्या बागा सुकून गेल्या आहेत। शेतीपूरक व्यवसाय सुद्धा दुष्काळाच्या गर्तेत सापडले असून दुधाचं उत्पादन घटलं आहे। या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विभागातल्या वेगवेगळ्या गावांचा पाहणी दौरा केला। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केलेल्या पाहणी दरम्यान शासनाच्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली। विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी मराठवाड्यातल्या परिस्थितीबाबत माहिती दिली। आतापर्यंत
1150 कोटी रुपयाचं प्रत्यक्ष वाटप झालेलं आहे आणि ही सगळी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे। आता उरलेले जे काही सर्वसाधारणपणे अजून 500 कोटी रुपये आहेत ते देखील एखाद्या आठवड्याच्या आत आम्हाला उपलब्ध होतील आणि आलेली नवीन रक्कम देखील आम्ही पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहोत। शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे देवळात घंटा बडवणारं नाही तर अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व आहे, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। पुण्याजवळ सोळशी गावात शिवसेनेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला सुरक्षेच्या कारणासाठी परवानगी नाकारणाऱ्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मला अभिमान वाटतो, असं ते म्हणाले। आज सुद्धा त्या हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी एक चांगली भूमिका घेतली। काँग्रेसचे असतील काँग्रेसचे, त्यांच्या बाकीच्या कर्तृत्वाशी माझा काही संबंध नाहीये, पण निदान एका गोष्टीचं मला समाधान होते की जे अनेक वर्ष शिवसेना सांगते आहे ते शिवसेने व्यतिरिक्त काँग्रेसचा असला तरी एक मुख्यमंत्री बोलतोय आणि करून दाखवतोय। हिंदू म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतोय, बाकी त्यांच्या कर्तृत्वाशी माझा संबंध नाही। भारताच्या 6व्या दिशादर्शक उपग्रहाचं प्रक्षेपण आज आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून संध्याकाळी 4च्या सुमाराला होईल। IRNSS-1F या नावाचा हा उपग्रह 1425 किलोग्रॅम वजनाचा आहे। उपग्रह प्रक्षेपण यान PSLV अंतराळ कक्षेत प्रवेश करेल। यासाठी 1420 कोटी रुपये खर्च आला आहे। या उपग्रहात लावलेल्या स्वयंचलित घड्याळामुळे वेळ आणि ठिकाणाची माहिती मिळू शकेल। 1500 किलोमीटरच्या क्षेत्रात योग्य दिशा दाखवण्याचं काम हा उपग्रह करणार आहे। देशभरातल्या शेकडो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभदायी ठरणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून बीटी कॉटन बियाण्यांसाठी प्रथमच एकसमान किंमत निश्चित केली आहे। तसंच रॉयल्टी शुल्कातही कपात करण्यात आली आहे। काल जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे केंद्रीय बीटी कॉटन बियाण्याच्या BG2च्या एका पाकिटासाठी कृषी मंत्रालयानं 800 रुपये कमाल विक्री किंमत निश्चित केली आहे। BG1 साठी प्रति पॅकेट 635 रुपये कमाल विक्री किंमत निश्चित करण्यात आली आहे। गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी 450 ग्रॅमचं बीटी कॉटन बियाण्याचं पाकिट 830 ते 1000 रुपयांना खरेदी केलं होतं। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन संस्थेच्या 22 परदेशी पत्रकार विद्यार्थ्यांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची आज मुंबईत राजभवन इथं भेट घेतली। लोकांचे तसंच मागास प्रदेशाचे प्रश्न अधोरेखित करण्यासाठी पत्रकार काम करतात, नीती संकेत पाळून त्यांनी काम करावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुंबई आणि महाराष्ट्र राज्याचं देशाच्या विकासात असलेलं योगदान त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। त्याचबरोबर दुष्काळी परिस्थिती, पायाभूत सुविधांवरचा ताण, दहशतवाद अशा विविध विषयांवर राज्यपालांनी विचार मांडले। अर्जेंटिना, इथिओपिया, जॉर्डन, नामिबिया आणि इतर देशांमधून आलेले हे विद्यार्थी 4 महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम करत आहेत। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्थेतून 125 पेक्षा जास्त देशातल्या 1500हून अधिक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिक्षण घेतलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सुरू असलेलं डंपर चालकांचं आंदोलन मागे घेतल्याची घोषणा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज केली। पोलीस आणि महसूल विभागाच्या जाचक अटींच्या विरोधात डंपर चालक मालक संघटनेनं हे आंदोलन केलं होतं। मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचं राणे यांनी सांगितलं। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आमदार नितेश राणेंसह 38 आरोपींना आज कणकवली इथल्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। वन विभागातर्फे अनेकदा जंगलातून मिळणाऱ्या संपत्तीचा लिलाव करण्यात येतो, मात्र ही वेळखाऊ प्रक्रिया सोपी करण्यासाठी वन विभागाच्या वतीनं नुकतीच एका ई-ऑक्शन पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती प्रधान मुख्य वन संरक्षक ASK सिन्हा यांनी दिली आहे। ते आज नागपूर इथं बोलत होते। या पूर्णतः ई-ऑक्शन पोर्टलमध्ये नोंदणी करून कोणीही लिलावात ऑनलाईन भाग घेऊ शकतो, असं ते म्हणाले। या पोर्टलमुळे वन विभागाच्या विक्रीत पारदर्शकता येत आहे। यातून वन विभागाला चांगलं उत्पन्न मिळेल, असं सिन्हा यांनी सांगितलं।
गतिमान युगाबरोबर धावताना आणि विविधांगी जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांनी कायदेविषयक ज्ञानही मिळवावं असं आवाहन श्रीरामपूर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश N.K. चव्हाण यांनी केलं। न्यायविधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित महिलाविषयक कायद्यांच्या प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते काल अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर इथं बोलत होते। समाजव्यवस्थेत महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारासाठी कायद्यांविषयी अज्ञान देखील काही अंशी कारणीभूत आहे असं ते म्हणाले। महाविद्यालयीन युवक युवतींनी देखील कायद्याचं ज्ञान मिळवून समाजातल्या गरजू महिला आणि पुरुषांपर्यंत ते पोहोचवावं, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहील असं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं। उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयामधून असे अनेक कार्यक्रम राबवले जातात आणि त्या कार्यक्रमाद्वारे खेड्यापाड्यामध्ये शहरातील लोकांना कायद्याचं ज्ञान मिळावं आणि त्यांना कायद्याविषयी त्यांना सतर्क करण्यासाठी असे अनेक विविध उपाययोजना हायकोर्ट आणि माननीय सुप्रीम कोर्टाने केलेले आहेत। त्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांना कायद्याचं ज्ञान मिळावं म्हणून अनेक ठिकाणी जाऊन आम्ही कायद्याचा प्रचार करून लोकांना शहाणा करण्याचा प्रयत्न करतो। वस्त्रोद्योजकांच्या विकासासाठी शासनानं सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ संबंधितांनी घ्यावा असं आवाहन वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे उपसंचालक D. रविकुमार यांनी केलं आहे। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या मुंबई विभागीय आयुक्तालयाच्या वतीनं वस्त्रोद्योगासाठी असलेल्या केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात ते काल इचलकरंजी इथं बोलत होते। स्वभांडवलावर उद्योग सुरू करणाऱ्या यंत्रमाग उद्योजकांनाही भांडवली अनुदान देण्याची योजना राज्य शासनानं सुरू केल्याची माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाचे तांत्रिक संचालक विजय रणपिसे यांनी यावेळी दिली। इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी वस्त्रोद्योगासमोरील विविध समस्या यावेळी मांडल्या। कापड निर्यातीसाठी शासनानं धोरण निश्चित करावं अशी मागणी त्यांनी केली। भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरोली इथं विशेष प्रचार अभियानाअंतर्गत आज जनजागरण रॅली काढण्यात आली। केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी यावेळी जनजागृती कार्यक्रमही झाला। शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यालाच मिळाला पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित यांनी केलं। मुलगी शिकली प्रगती झाली, वृक्ष जगवा जीवन वाचवा, शिक्षित आई घर पुढे नेई अशा घोषणा देत गावातल्या मुख्य रस्त्यांवरून सामाजिक प्रबोधन करत काढलेल्या रॅलीत महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय होता। निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढावं आणि त्यांनी आत्महत्या करू नये यासाठी राज्य शासनानं विशेष बळीराजा चेतना अभियान सुरू केलं आहे। याचाच एक भाग म्हणून शाहिरी तसंच लोकनृत्यातून शेतकऱ्यांना भावनिक साद घालण्यात येत आहे। देशातले नामांकित लोकनृत्य चमू यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले आहेत। गोव्याचं समय नृत्य, गुजरातचं आदिवासी नृत्य, भवई लोकनृत्य, राजस्थानचं कालबेरिया नृत्य अशा विविध लोकनृत्यांमधून कलावंत आपली कला सादर करून प्रत्येकाला क्षणभरासाठी का होईना दुःख विसरायला लावत आहेत। तर अत्यंत प्रेरणादायी असा वीररसातील पोवाडा सादर करून शाहीर शेतकऱ्यांना लढायला शिका असं सांगत आहेत। आपलं कुटुंब आहे, आपलं सोबती, मनी कशाची घेऊ नको भीती। या कार्यक्रमामध्ये पश्चिम विभागातील 4 राज्य महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यामधील विविध कला प्रकारांचा संगम या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे। याच्यात महाराष्ट्राच्या लावणीपासून पोवाड्यापासून तर राजस्थानातील विविध लोक कला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे आणि शेतकरी त्याचबरोबर नागरिक याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसून येत आहे। नभोवाणी मंत्रालयातले पहिले सचिव पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या स्मरणार्थ आकाशवाणीच्या वतीनं 1958 पासून लाड व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं। यावेळी ही व्याख्यानमाला नांदेड इथं आयोजित करण्यात आली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि आजची अर्थव्यवस्था या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातले वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख सुधीर गव्हाणे यांचं व्याख्यान झालं। बाबासाहेबांचे विचार नव्या भारताचा विचार आहे। सामाजिक समतेसोबत आर्थिक समता आल्याशिवाय नवा देश उभा राहू शकत नाही। या नव भारतासाठी बाबासाहेबांचे समाज बदलाचे विचार प्रत्येकाला समजून घ्यावे लागतील असं गव्हाणे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलं।
आर्थिक विचार हे सर्वसामान्यांना समोर ठेवून व्यक्त केलेले होते. त्यांना सर्वांनाच आर्थिक न्याय द्यायचा होता आणि तो न्याय द्यायचा असेल तर उत्पन्नाची साधनं सगळ्यांच्याच हातात गेली पाहिजेत. रिझर्वेशन देखील त्यांनी यासाठी केलं. सामाजिक उत्थान हे झालं पाहिजे आणि लोकांना जगण्याचं साधन देखील मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी रिझर्वेशनचा विचार मांडला आणि तो आपण मान्य केलेला आहे. तेव्हा त्यांचं अर्थशास्त्र हे देशालाच बदलू इच्छिणारं, देशाचा विकास करणारं आणि देशाचा विकास म्हणजे केवळ भौतिक विकास नाही तर देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या समाजांचा, समाज घटकांचा, सगळ्या माणसांचा विकास हेच त्यांचं अर्थशास्त्र आहे. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू जनार्दन वाघमारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लोकशाही आणायची असेल तर न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव खऱ्या अर्थानं समाजात रुजला पाहिजे असं अध्यक्षीय भाषणात वाघमारे यांनी सांगितलं. गोंदिया जिल्ह्यात सडकअर्जुनी तालुक्यातल्या रांका गावात 280 फूट खोल बोरवेलमध्ये काल दुपारपासून 4 वर्षांचा एक मुलगा अडकला आहे. आजीबरोबर बकऱ्या चारण्यासाठी गेलेला हा मुलगा अचानक बोरवेलमध्ये पडून आत अडकला. मुलाला बाहेर काढण्याकरता लष्कराच्या जवानांबरोबरच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवानही प्रयत्न करत आहेत. या बोरवेलमध्ये ऑक्सिजन पाईप सोडण्यात आला असून खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. महिला मुक्तीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातल्या भवानी पेठेमधल्या फुलेवाड्यात सावित्रीबाईंच्या पुतळ्याला विविध संघटनांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. महापालिका शाळेतल्या मुलींनीही सावित्रीबाईंच्या जीवनावरचं स्तवन गाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. यानंतर नगरसेवकांच्या हस्ते या मुलींना वह्यांचं वाटप करण्यात आलं. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज 118वा स्मृतिदिन. त्यांच्या कार्याला त्रिवार नमन. स्त्री स्वातंत्र्य आणि शिक्षण याबाबत आजच्या महिलांना जी मधुर फळं चाखायला मिळत आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा वाटा मोलाचा आहे. ज्योतिरावांच्या प्रयत्नांनी त्या स्वतः शिकल्या आणि 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाडा इथं ज्योतिरावांच्या साथीनं त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. विविध जातीच्या 9 मुली या शाळेत विद्यार्थिनी म्हणून दाखल झाल्या. स्त्री शिक्षण म्हणजे महापातक असं मानणाऱ्या तत्कालीन समाजाकडून त्यांना प्रचंड विरोध आणि मनस्ताप झाला. पण ब्रिटिशांनी मात्र 1852 साली या दाम्पत्याचा त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विश्रामबाग वाड्यात सत्कार केला. शक्तिशाली होती, पती पत्नीची धडपड पाहून दुश्मन लाजत होती. संदीपान तो सावित्रीचे कार्य निमित्त गाई, घडली शाळा पहिली मुलीच्या पायी. शिक्षणाबरोबरच विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे. गरोदर विधवा आणि त्यांची तसंच इतर अनाथ मुलं यांच्यासाठी ज्योतिरावांनी सुरू केलेला अनाथाश्रम सावित्रीबाईंनी समर्थपणे चालवला. आपल्या घराच्या आवारातली विहीर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली. आत्महत्या करायला निघालेल्या एका गरोदर स्त्रीला ज्योतिरावांनी या कुकर्मापासून रोखलं आणि तिच्या होणाऱ्या अपत्याला स्वतःचं नाव लावू देण्याचं आश्वासन दिलं. सावित्रीबाईंनी हे मोठ्या मनानं मान्य करून त्या महिलेला आपल्या घरात आसरा दिला आणि तिचं बाळंतपण केलं. या बाळाला त्यांनी दत्तक घेतलं. तो पुढे डॉक्टर बनला. प्लेगच्या साथीत रोज 2000 रोगग्रस्त मुलांची सेवा करणाऱ्या सावित्रीबाईंना याच रोगाची लागण झाली आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालं. सावित्रीबाईंनी पेटवलेली क्रांतीज्योत विझली नाही. आज समस्त महिला वर्गासाठी ती विद्याज्योत बनली आहे. अपंगांसाठीच्या 16व्या महापौर चषक क्रिकेट स्पर्धेचं मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज दादर इथं उद्घाटन झालं. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड यांच्या विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेत 23 संघांनी भाग घेतला असून अ आणि ब अशा गटांमध्ये सामने खेळवले जातील। 20 षटकांच्या या सामन्यांमध्ये T20 क्रिकेट स्पर्धेचे नियम आणि अटी लागू राहतील। स्पर्धक शरीराने अपंग असले तरी मनाने नाहीत हे या स्पर्धांद्वारे सिद्ध होईल असं सांगून महापौरांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना शुभेच्छा दिल्या। एक नजर हवामानावर। येत्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। आणि शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक, कामकाज वारंवार तहकूब। दुष्काळ प्रश्नी विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। इशरत जहाँ प्रकरणी राजकारण न करण्याचं राजनाथ सिंह यांचं लोकसभेत विरोधकांना आवाहन। विजय मल्ल्या प्रकरणी संसदेत उमटले पडसाद, कर्ज वसुलीसाठी सर्वतोपरी पावलं उचलण्यात येत असल्याचं अरुण जेटली यांचं आश्वासन। ग्रामीण गरीब महिलांना मोफत LPG देण्यासाठी 8,000 कोटींची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मंजूर। बीटी कॉटन बियाण्यांच्या दरात केंद्र सरकारकडून कपात, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं डंपर चालकांचं आंदोलन मागे। आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।